पहा सुखी जीवनाचा मंत्र। डॉक्टर, यालाच धरून मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण गेल्या आठवडे बरेचदा आपण प्रश्न पेनाइल इम्प्लांट या गोष्टीवर आपण करतो, पण आता पेनाइल इम्प्लांट सर्जरी जी आहे तिचे दुष्परिणाम असतात का हो सर? आणि याबद्दल जर आपण सविस्तर माहिती देऊ शकता? म्हणजे सर्व काही छान आहे, गुड आहे, एक्सलंट आहे, जे गाडी पण नवीन आणलेली असते पण ड्रायव्हर बरोबर नसेल तर ॲक्सिडेंट होतो। सांगूया आपण पेनाइल इम्प्लांट हा सर्वांच्या आवडीचा विषय। बऱ्याचदा मी सांगेन ना की आल्याबरोबर काही जणांना काहीच माहीत नाही त्या पेनाइल इम्प्लांटचं, ते आणतात कुठून, करतात कसं, त्यांनी लिंग मोठंच होतं का, आणि ते झाल्यानंतर आणखी काय होतं, आणखी कॉम्प्लिकेशन असतात का? मित्रांनो, पेनाइल इम्प्लांट सर्जरी हे सेफ हँड्समध्ये 99% त्याचे काही कॉम्प्लिकेशन नसतात। पण हा महत्त्वाचा असतो, सिलेक्शन क्रायटेरिया। पेशंटला डायबिटीस आहे का, त्याला ब्लड प्रेशर आहे का, लिंगाची साईज काय आहे, त्यामध्ये काही अंडरलाईन काही स्क्लेरोटिक डिसऑर्डर आहे का, किंवा कसल्या प्रकारे त्या ठिकाणी ती सर्जरी केल्यानंतर त्याला त्याचं IQ म्हणजे इन्फ्लेडेबल आहेत का, सेमी रिजिड आहेत का, रिजिड आहे, काही चॉईस करायला लागतं। फॉर एक्झाम्पल, काही कारणामुळं ओव्हरफिटिंग समजा इम्प्लांट टाकलं गेलं, त्या ठिकाणी पेन होतो आणि बऱ्याचदा ती इम्प्लांट परफोरेट होऊन ग्लास म्हणजे समोरच्या टिपमधनं बाहेर येऊ शकतं। बऱ्याचदा ओव्हरफिटिंगमुळं कार्पोरल फ्रिक्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी अल्सरेशन होऊ शकतं। तिसरी गोष्ट, बऱ्याचदा ते अंडरफिटिंग असेल तर बऱ्याचदा ॲक्ट करताना त्याचे व्हायब्रेशन किंवा वॉबलिंग म्हणतं येऊ शकतं आणि बऱ्याच केसमध्ये या ठिकाणी इम्प्लांटचं देखील फ्रॅक्चर होऊ शकतं। ह्या गोष्टी मी का सांगतो की अतिशय प्रिकॉशन्स, सिलेक्शन क्रायटेरिया घेऊन, प्री ऑपरेटिव्ह त्यांचं प्रिपरेशन करून, बऱ्याचदा त्यांना ब्लिडिंग टाईम कसा आहे की अदर डिसीज असेल तर ते अगोदर ट्रीट करणं, डायबिटीस असेल तर कंट्रोलमध्ये आणणं, प्रोस्टेट असेल तर प्रोस्टेटची ट्रीटमेंट देणं। मग अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारे समजा त्या ठिकाणी कमजोरीवर रिझल्ट येत नसेल, सर्व प्रयत्न करून तुमचे झाले असतील तर अशा केसमध्ये आपण मग पेनाइल इम्प्लांट करतो आणि ही काळजी घेऊन जर केलं त्या ठिकाणी कुठलीही अडचण येत नाही। पण 1% मध्ये या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक असतं।